केस तो तुझे काटना ही पड़ेगा कालिया। मैं नहीं काटूंगी। मैं नहीं काटूंगी। तू काट ले मेरे ऊपर का। क्या काटू तेरे ऊपर का? केस। केस? मैं तो हमेशा काटती है, क्या अभी काटे मैंने पिछले महीने? अभी इतनी काट ले। तर आता आम्ही भांडण तंटे सगळं विसरून लोकांनी आम्हाला कितीही टॉर्चर करू द्या, नावं ठेवू द्या, आम्ही सुखाने संसार करणार आहोत। ज्या लोकांना आमचे व्हिडिओ पाहायचे असतील त्यांनी बघा, नाही पाहायचे असेल तर तुम्ही डिसलाईक करून अनसबस्क्राईब करून रिपोर्ट मारून जाऊ शकता। तर आम्ही गावावरून आलो आणि स्वराचे केस कापायचे आहेत, तर त्याच्यामुळे ती रडत होती। ग्रेट भेट स्वरा आणि स्वराजची खूप दिवसांनी स्वराज आजीला भेटला। त्याच्यानंतर मला भरपूर गिफ्ट्स आलेले आहेत म्हणजे पेड प्रमोशनसाठी। तर चला आजपासून आपल्या नवीन ब्लॉग आणि व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर आता आम्ही घरी आलेलो आहोत। 2-4 दिवसाचा प्रवास आणि खूप म्हणजे खूप झोप आहे डोळ्यात, म्हणून तो झोपू शकत नाही। आल्या सगळ्यात अगोदर फ्रेश झाली आणि आता आजपासून आपल्याला नवीन आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे। कारण माझ्यातली जी निगेटिव्हिटी होती किंवा जे काही होते ते मी स्वामीचरणी अर्पण करून आलेली आहे आणि मी ठरवलेलं आहे की लोकांनी मला कितीही टॉर्चर करू द्या, कितीही त्रास देऊ द्या, परंतु मी आता संयमाने आणि शांततेनं काम करणार आहे। आणि बाकी जो काही लोकांनी मला भरपूर मानसिक त्रास दिलेला आहे, माझ्या शरीरावर, माझ्या फॅमिलीवर भरपूर आरोप लावलेले आहेत, तर त्याचा जो लढा आहे तो कायदेशीरच राहणार आहे। परंतु इथून पुढे जे लोक मला बोलत आहेत त्यांनी बोलत राहायचे काम करायचं। जर मी चुकीची नाही आहे तर मी त्यांना, मला नाही वाटत की मी त्यांना एक्सप्लेन देत बसू की नाही मी अशी नाही, तुम्ही लावलेले आरोप खोटे आहेत। कारण इथं कोणीच न्यायालय किंवा जज किंवा वकील नाही आहे। ज्यांना असं वाटते माझ्यावर अन्याय झाला, माझी इज्जत या बाईने डाऊन केली किंवा हे केलं, त्यांनी सरळ सरळ कायद्याचा मार्ग अवलंबा, जसा मी अवलंबत आहे, बरोबर ना? तर आजपासून नवीन सुरुवात करूया स्वामीच्या नावाने। आणि सगळ्यात अगोदर क्लीन करून घेते घर। भरपूर लोकांनी त्रास दिला, भरपूर लोकांनी नावं ठेवले। आता हे मला म्हणजे खूप याचा विचित्र परिणाम माझ्या मुलांवर पडला, फॅमिलीवर पडला। आणि आता मला या कोणत्याच लोकांना उत्तर न देता कायदेशीर उत्तर देऊन समोर जायचं आहे। आणि माझे असेच डेलीचे ब्लॉग जर पाहायचे असेल तर तुम्ही बघू शकता। आता वहिनीला अक्कलकोटचा प्रसाद देऊन येते सर्वात अगोदर। आईसाठी पण काढून ठेवलेला आहे। सध्या आई तर घरी नाही आहे, शेतात गेलेली आहे। सगळ्यात पहिले आपण छोट्या वहिनीला प्रसाद देऊया, ओके? तर चला, हे बघा म्हटलं काय आहे, तर वहिनीला प्रसाद देऊ। तर गावावरून आल्यावर आम्ही फ्रेश झालो, सर्व घर क्लीन केलं, त्याच्यानंतर देवपूजा केली। कारण 4 ते 5 दिवस झाले देवपूजाच नव्हती केली। आणि आता मी अक्कलकोटहून आली तर एक पॉझिटिव्ह एनर्जी आली। आणि मी अक्कलकोट स्वामींना सांगितलं होतं की इथून पुढे मी निगेटिव्ह लोकांना, निगेटिव्ह कॉमेंट्सना अजिबात उत्तर देणार नाही। आता तुम्हाला असं वाटणार आहे की बाबा काही दिवस तू असंच करशील आणि पुन्हा उत्तर देणं सुरू करशील, तर तुम्ही बघितलं असेल गेले 5 ते 6 महिने झाले मी खूप संयमाने आणि शांततेने काम करत आहे। कारण की आपल्याला त्रास झाला की आपल्या घरात दुर्लक्ष होते, आपल्या मुलाकडे दुर्लक्ष होते आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांवर इफेक्ट होतो, त्याचा नवऱ्यावर होतो, पूर्ण फॅमिलीला टेन्शन येते। फक्त माझ्या एकट्यामुळे सर्वांना टेन्शन येत होतं, माझे भाऊ, माझी आई, माझे सासू सासरे, नवरा आणि मुलं। तर मला आता यांना कोणालाही टेन्शन द्यायचं नाही, माझ्यामुळे त्या सर्वांना भरपूर त्रास झालेला आहे। पण इथून पुढे मला कोणालाही त्रास द्यायचा नाही आहे। नॉर्मल व्हिडिओ टाकायचे, मस्तपैकी आवडल्यास कॉमेडी करायचे, डान्स करायचे, आपलं डेली ब्लॉगिंग टाकायचं आणि आपला व्यवसाय दाखवायचा। कारण उद्या जर सोशल मीडिया बंद झालं तर आपल्याला फक्त मेहनत करूनच काम पोट भरावं लागेल। त्याच्यामुळे आतापासूनच मेहनत करण्याची मी सुरुवात करणार आहे। आणि तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर नक्कीच स्वामीसुद्धा माझ्यासोबत आहेच आणि स्वामींचा आशीर्वाद तर नेहमी माझ्यासोबत असणारच आहे। तर मी इथं सर्व घर क्लीन झाल्यानंतर कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि कपडे वॉश करून दिल्यानंतर माहिती आहे का, माझ्या आईने मला सांगितलं की तुझे पार्सल आलेले आहेत। तर याच्यातले काही पेड प्रमोशन आहेत आणि काही गिफ्ट्स आलेलं आहे मला, की ज्या कंपनीसोबत आम्ही काम करतो तर वुमन्स डे निमित्त त्यांनी मला काही गिफ्ट्स पाठवलेले आहेत। मोठ्या बॉक्समध्ये ते गिफ्ट्स होते आणि काही पेड प्रमोशनचं होतं। तर आता 2 दिवस गावाला गेलो की असे काम म्हणजे आपले रखडले जातात किंवा होत नाही।
तर हा त्यांनी मला वुमन्स डे निमित्त गिफ्ट दिलेलं होतं आणि खूप छान वाटलं. आणि वुमन्स डे निमित्त मला 2 ठिकाणी म्हणजे कार्यक्रमाचं इन्व्हिटेशनसुद्धा होतं, परंतु झालं असं की मी तेव्हा अक्कलकोटला होते. कदाचित स्वामींनासुद्धा हेच मान्य होतं की वुमन्स डेच्या दिवशी मी स्वामीचं दर्शन करावं आणि मी ते केलेलं आहे. तर खूप दिवसांनी आईला स्वराज भेटलेला होता आणि आजीचं प्रेम पुन्हा एकदा जागृत झालेलं आहे. आणि स्वराज आजीला म्हणत होता, मला चहा दे, दूध दे, बिस्किट दे. आणि आईच्यामुळे ना तो चहा पिणं शिकलेला आहे, परंतु कसं आईला जर आपण म्हटलं तर राग येतो, त्याच्यामुळे मी काही आईला जास्त काही म्हणत नसते बाबा. खूप असतं. इथं आई माझ्यावर थोडी रागावत होती, कारण भरपूर दिवस झाले मी गावाला गेली होती. त्याच्यानंतर मी पुन्हा वर आली आणि इथं स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे. आणि 3-4 दिवस झाले बाहेरचं जेवण करत होतो, त्याच्यामुळे म्हणजे घराच्या जेवणाची टेस्टच नव्हती लागत होती. आणि इथं बघा सर्व मुलं खेळणी वगैरे पसारा वगैरे करत आहेत, दादाची मुलं 2 आणि स्वराज. तर आता स्वराज आलेला आहे. घे ना मारू का मारू का मारू या डिशो 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 मारू नको ना मम्मा, लागते ना. मारू नको ना मम्मा. तू म्हण म्हणा मम्मा मारू नको, मला लागते. लागते का? मग मस्ती नको करू. हां बाय बाय, थँक्यू. तर नंतर केला आम्ही स्वयंपाक, तुम्ही बघू शकता. आणि स्वयंपाक केलेला होता मस्तपैकी, बटाट्याची भाजी केली होती आणि डाळ भात केलं होतं आणि पोळ्या केला होता, कारण गावावरून आल्यावर एवढं बेजार थकलो होतो की खूपच. केस काप, पाठवा होतील केस कापायला, डोकं आत दिवेल. केस तो तुझे कापना ही पडेगा काल्या. मैं नहीं काटूंगी. तू काट ली मेरे ऊपर का. क्या काटू तेरे ऊपर का? केस. केस? मैं तो हमेशा काटती है, क्या अभी काटे मैंने पिछले महीने. अभी इतनी काट ले. वरच्यावर केस मोकळं करत आहे. आणि एवढी कायले लळून आली? मैं केस कुठलं काढू? हाँ मैं केस मैं कापत नाही. बाल तो तुझे काटने ही पड़ेंगे. मी नाही काटू. स्वराज केस कापायचे ना दीदीचे. नाही बस. अरे पिलो तुझे कापू का केस? अरे तू ड्रेस का बरं चेंज केला नाही? बघा हे मला केस विंचरू देत नाही आणि पप्पाच्या हातानं केस विंचरते. केसच कापून आणतो तुझे. नाही नाही कापायचेच आहेत आता आम्हाला केस. चला कॉमेंट करा कोणाकोणाला केस वाटत आहे की स्वराची केस एकदम कापून टाकले पाहिजे. एकदम अशी बॉयकट करून आणणार आहे स्वराची केस मी आता. मैं तो काटूंगी ना. तू कितनी भी कल्ला करेंगी तरी मैं काटूंगी. असं तुझ्या तोंडावर चिकटपट्टी लावू. टी शर्ट चेंज करा ना याचं. ते नाही करू देवराला. स्वराज पिलू किटकूल गेलं त्याच्यावर टी शर्टवर. अरे बापरे मोठं किटकूल गेलं बापा. काढून टाक किटकूल गेलं त्याच्यामध्ये. पप्पाने सांग काढा म्हणा लवकर. लवकर काढा म्हणा. मला कोणतरी पप्पीच नाही दिली बाबा आज गोडवाली. अजून एक नाही दिली. पप्पाला देऊन दाखव का तू. पप्पाला देतं का? तर स्वराचे केस खूप पातळ आहेत, त्याच्यामुळे मी तिला बोलते की 2-3 वेळा तू कट कर म्हणजे दाट होतील किंवा शेंडे तरी कापून घे, परंतु ती काही ऐकायला तयार नाही आहे. तर बघू मी तिला थोडेसे खालचे कापून घेते म्हणजे तिचे केस दाट होणार. तर इथं स्वराजचं प्रेम खूप उतू झालं होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी.